नमस्कार, मी कल्याणी. कशा आहात सगळेजण? आता वाजले दुपारचे 12:30. आज सकाळपासून नाश्ता, धुणं, भांडी वगैरे सगळं काम झाल्यानंतर आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. खरं तर आहे ना, आज उशीरच झालेला स्वयंपाक बनवायला, पण त्याच्या अगोदर बाकीची सगळी कामं आवरून घेतली. म्हटलं आता निवांत स्वयंपाक करायचा. आज मला बनवायची होती दाल बाटी. दुपारचं कधी मी दाल बाटी बनवत नाही, शक्यतो संध्याकाळीच बनवते. पण म्हटलं रोज 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 तेच तेच खाऊन पण कंटाळा आलेला. मग म्हटलं आता दुपारी बनवूया. करायलाही एकदम सोपी आणि आणि आपल्या घरच्या साहित्यातच होते. त्याच्यासाठी सेपरेट असं काही आणायला लागत नाही. घरच्याच मोजक्या साहित्यात बनते बाटीसुद्धा. त्याच्यासाठी आता अगोदर पीठ मळून घेऊया. पिठामध्ये तेल किंवा तूप घालायचं, त्याने खस्ता होते बाटी. तूप थोडंसं वितळून घेतलेलं, पण गरम नाही घालायचं, थंडच घालायचं. तूप किंवा तेल दोन्हीपैकी एक काहीतरी घालू शकता. मीठ घालायचं. मी त्याच्यामध्ये थोडंसं ओवा पण घातलेला. आणि जास्त घट्ट पण नको आणि जास्त मऊ पण नको, असं आपण पीठ मळून घ्यायचं. झालं, आता पीठ मळून तर झालं. आता तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यावरती मी ही चाळण ठेवते. ह्या चाळणीमध्येच मी बाटी बनवते. मी आता ही सेपरेट बाटी बनवण्यासाठीच ही चाळण ठेवलेली आहे ती. आता जी कणिक मळून ठेवलेली त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आता तयार केलेल्या बाट्या बेक करण्यासाठी ठेवून द्यायच्या. एक 5 मिनिटांनी नंतर ओपन करून बघायचं. उरलेले कणकीचे पण मी छोटे छोटे बाकीचे गोळे तयार करून घेतले. आता मी तर हे अशा पद्धतीनेच करते. छान होतात एकदम. तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की कमेंट करून सांगा. इथं मी मुगाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली, तर आज मी त्याचीच डाळ बनवणार आहे. छान लागते. आणि आता जेवण अजून तयार झालं नाहीत, तोपर्यंत जेवायला आले. बाटी तर ऑलमोस्ट तयार झालेली, फक्त आमटी फोडणी टाकायची होती. म्हटलं 10 मिनटं बसा. आमटी फोडणीला टाकली. आणि खरं तर आज आमटी करताना मी काय केलेलं माहिती आहे का, ठेचलेला लसूण हा फोडणीमध्ये न टाकता वरतून टाकलेला. उकळे आल्यानंतर त्याचीसुद्धा चव एक वेगळ्याच प्रकारे लागते, म्हणजे छान लागते. वरतून भाजीमध्ये टाकलेला कच्चा लसूण कधीतरी करून बघा, छान लागते अशी पण आमटी खूप. तयार झालेली बाटी काढून घेतली. गरम गरम असताना त्याच्यावर वरती तुपाची धार सोडायची, कारण त्याच्यामुळे कडकपणा जास्त येत नाही आणि वरतून खुसखुशीत आणि आतल्या बाजूनं मऊ अशी बाटी तयार होते आणि खायला खूप छान लागते. आता त्यांना जेवायला वाढते, तर ह्याने काय मला भात नको म्हणून सांगितलेलं. भात पण शिजत घातलेला, पण आता तेवढंच ठीक आहे, मग आता दिलं तेवढंच. बाकीच्या बाटी पण केलेल्या तयार होत होत्या, झाल्या अशा छान. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, बाटी करायची म्हटले की मी तवा घासत नाही अजिबात. बिना घासता तवा एकदम चकचकीत निघतो. या तुम्ही पण जेवायला. छान झाली बाटी तयार. आता मी पण जेवण करून घेते. तर आता वाजले 5. रोजच्या प्रमाणे आजही वॉकिंगला निघालो. आज असं वातावरण झालेलं. सकाळपासून तर पाऊस होता, पण त्याच्यानंतर असं थोडंसं ऊन पडलेलं, तर असं काहीसं वातावरण होतं आजचं. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि ही रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि काही चुकलं असेल तर नक्कीच समजून घ्या आणि तुम्ही कशी बनवता तेही सांगा. तर चला, तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.